जर तुम्ही 100 मीटरसाठी ABC ड्रिल करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. भरपूर असं वर्ल्ड ॲथलीट कोचेस सांगतात, की 100 मीटरचा जेव्हा तुम्ही ABC ड्रिल करता, तेव्हा बट किकचा वापर करू नये. तर बट किकचा वापर केल्याने तुमच्याकडे बॅकसाईड रिकव्हरी टायमिंग हा जास्त येतो आणि 100 मीटरचा टायमिंगसुद्धा जास्त येतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही बट किक कराल, ती अशी करू नये. तर ती कशी करावी? तर ती याप्रमाणे करावी. यामुळे काय होतं, बॅकसाईड रिकव्हरी टायमिंग हा कमी येतो. बॅकसाईड रिकव्हरी टायमिंग कमी म्हणजे आपला 100 मीटरचं टायमिंग कमी. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात, हे 2 ॲथलीट धावत आहेत. एकाचा बॅकसाईड रिकव्हरी टायमिंग जास्त आहे आणि एकाचा बॅकसाईड रिकव्हरी टायमिंग कमी आहे. बॅकसाईड रिकव्हरी म्हणजे काय असतं? बॅकसाईड रिकव्हरी म्हणजे आपण जेव्हा 100 मीटर धावतो, तेव्हा आपला पाय भरपूर मागे उचलला जातो. तर भरपूर पाय मागे न उचलता हा थोडा मध्यम प्रमाणात उचलावा, जेणेकरून आपला बॅकसाईड रिकव्हरी टायमिंग हा कमी येईल आणि आपला 100 मीटरचा टायमिंगसुद्धा कमी येईल. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या मित्रांना पाठवा आणि पटलं तर आपल्या चॅनलला फॉलोसुद्धा करा. जय हिंद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.